नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. जवानाने ट्रेनमध्ये महिलेचा फोन हिसकावला, पण कारण ऐकून सगळे म्हणाले सही किया. ट्रेनच्या प्रवासादरम्यान खिडकीजवळ बसून मोबाईल वापरणे अनेकांच्या सवयीचं असतं, मात्र ही सवय किती धोकादायक ठरू शकते ते एका आरपीएफ जवानानं दाखवून दिले. प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी या जवानानं चक्क एका महिलेच्या खिडकीतून तिचा फोन हिसकावून घेतला, त्यानंतर हसून त्यांची गंभीरता समजावली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालाय. त्यामुळे खिडकी शेजारी बसून फोन वापरणं टाळा. इथं आरपीएफ जवान होता, तिथे एखादा चोरही असू शकतो, त्याचा फटका प्रवाशांना बसू शकतो, हे सांगण्याचा प्रयत्न या जवानाने केला. या व्हायरल व्हिडिओमध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मवर एक आरपीएफ अधिकारी गस्त घालत असल्याचं दिसतंय. ट्रेनमध्ये बसलेली एक महिला खिडकीजवळ मोबाईलमध्ये मग्न असते. त्याच वेळी हा अधिकारी अचानक हात घालून तिचा फोन झटक्यात हिसकावतो. अचानक झालेल्या या प्रकरणात महिला सुरुवातीला घाबरते, पण नंतर हा सुरक्षा जनजागृतीचा भाग असल्याचं लक्षात येतात. ते हसून पोलिसांचे आभार मानते. थिअरीपेक्षा धडा अधिक प्रभावी आहे असं मत अनेक लोक व्यक्त करतात. दरवर्षी 12,000हून अधिक फोन चोरी होतात. राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरो अर्थात एनसीआरएफच्या आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी 12,000हून अधिक मोबाईल फोन चोरीला गेल्याच्या तक्रारी नोंदवल्या जातात. यापैकी बहुतांश घटना ट्रेन आणि रेल्वे स्थानकावर घडतात. त्यामुळे आरपीएफ जवानांनी दिलेला हा संदेश खूप महत्वाचा आहे. तुमच्या थोड्याशा निष्काळजीपणामुळे तुमची मेहनतीची कमाई क्षणात गमावली जाऊ शकते. या व्हिडिओला 3 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्यात. हा व्हिडिओ @चौधरी0409 या इंस्टाग्राम युजरनं पोस्ट केला. फक्त 24 तासात त्याला 3 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळालेत. जवानाच्या या अनोख्या कल्पनेचं नेटकऱ्यांनी भरभरून कौतुक केलं.